तर आपल्याला बघा अचानकच सरप्राईज भेटलाय आपल्याला असा धप्पा. तर आपल्या घरी कोण आलंय बघा, तुम्हाला दाखवतो. टंटडा आमचा दादा. आणि अचानकच त्यांनी रिझर्वेशन केलेलं मला सांगितलं नाही, अचानक एंट्री मारली त्यांनी. दादा कसं काय सरप्राईज द्यायचा प्लॅन होता काय? कधीपासून नियोजन केलेलं? 1 महिना झाला. बरं वाटायलंय का बोर व्हायलंय? नाही बोर कसा? ऊस तोडाया येतय का माझ्यासोबत? खायला येतो, तोडायला नाही. खायला कुठं खाताय? मी आणलाय ऊस एवढं मोठं, त्यांना म्हणलं खावा ऊस, म्हणतात नाही. मग त्यांनी मला फोन केला काल की येतोय मी. मग मला वाटलं काही आपल्या घरात वादविवाद चाललाय, त्यामुळं असं मला धमकवत असतील की बाबा मी येतोय म्हणून, असं धमकी म्हणजे एक मला मी घाबरावं म्हणून असं काही बोलले असतील. पर नाही, अचानक त्यांनी खरंच ट्रेनमध्ये पण बसले. तेव्हा कुठं मला विश्वास झाला की बाबा खरंच आमचा दादा येतोय म्हणून. तर आम्ही याला जाणार आहे, येरमाळ्याला आणि पंढरपूरला. 2 ठिकाण आमचे करायचेत आता. मग आता आलेत त्यांनी, आंघोळी वगैरे झाल्या, नाश्ता झाला, निघणार आहे आता. थंडीचा जरा इकडं वाढली आहे ना थंडी, त्यामुळे जरासं. पोरं हे आणला का झेरॉक्स दाखव. हे सोड, 3 आणला ना, आणि ते तिथली ती तुझ्या आधार कार्डची एक आहे ती घे. 4 आणि निघ शाळेत. पोरं शाळेत पण जाय ना काका आलाय म्हणून. तुमची वहिनी आतमध्ये बसली आहे तिकडं. दादा असला की बोलती बंद होती ना, सगळ्यांचीच बोलती बंद झाली मग त्यांची. हे इकडले आजूबाजूचे गेले ना दादा ऊसतोडीला, तर किरकिर नसते ना. आमचं वातावरण सध्याला एकदम शांत आहे. काय करताय दादा? त्यांना पाठवतो ना. डाउनलोड कसं? शेअर व्हायला पाहिजे ना. काय येत नाही बरं. थांबा एकदा, हा पकड रे. हा काय माहित कसं काय येतोय. थांबा, होऊ द्या, काय होतंय ते पूर्ण होऊ द्या. तर खूप दिवस झाले दादा इकडं आले पण नव्हते. बाबा बोलले त्यांना की काय राव तुम्ही जसे गेले इकडून तसे गायबच झाले. त्यांची पण कामं होती ना, त्यांचं सध्या भात वगैरे पण कापणी हेन तेन खूप कामं होती. आर्यन बॅग घे. मी रोहन उठ, बॅग घे. उठ 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 उठ. अगं टीव्ही बंद कर की, काय व्हिडिओ चालू केलाय मी. का बोलती बंद झाली आता एकेकांची, बोलती बंद. ठेव ही आतमध्ये. अरे अरे निघ ना. गेले बोला तरी. सगळ्यांची हाय हॅलो करा. तुम्हाला मी आपल्या दादांचं पुढच्या व्हिडिओमध्ये नाव सांगणार आहे, खरं नाव काय आहे. मग दादा थंडी कशी काय आहे इकडं? भरपूर थंडी. ट्रेनमध्ये कुठून पुढे सुरुवात झाली थंडी लागायला? पुण्यापासून झाली. पुण्यापर्यंत जागेच होते, तुम्ही झोपले नाही? झोपलेलो, जाणवत होतं थंडी. फॅन पुण्याला बंद करायला सांगितलं. तिकडं नव्हती काय थंडी? तिकडे नव्हती. म्हणजे आता नाही तिकडे अजून नाही. आणि सकाळी पुन्हा धाराशिव मध्ये उतरल्यानंतर कसं काय होतं वातावरण? खूप होती थंडी. दादा असे थडथडच होते. मग गाडी हळूहळू आणलं मी गेलतो ना घ्यायला. मग तिथून बाईकवर हळूहळू आलो आम्ही. त्रिशा तुझ्यासाठी काकांनी काय आणलंय ग? काय आणलंय? भावली. दाखव की. नाही दाखवत काय आम्हाला? अमेरिकन डॉल आणली दादांनी तिच्यासाठी. अरे उठ की. ते जात नाही दादा तुमच्यासाठी पोर, ते म्हणते. पण आता दादा काय खूप दिवस थांबणार आहे. काका जावा, जा लवकर या. 5 वाजता सुटते ना शाळा. किती वाजता? 4ला. आता 4ला जर आता तुम्ही लगेच याल. इथं झेरॉक्स मशीन आहे. हा, झेरॉक्सची मशीन आहे, सगळं काही आहे इथं.
जा 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 उठ रे तू पण उठ. चला मी सोडून येतो ते कशासाठी दिले त्यांना आता? ते काय माहित त्याचं सर मला 6 महिने झालं तेच मागते. कोई त्यांना सोलून देऊ का एखाद पेरी? दादांना ऊस चावताना बघा सरळ पकड की अमेरिकन डॉल तुझी. छान आहे ना? पप्पी घे तिची. आय लव्ह यू भावली म्हण. आय लव्ह यू टू दुसरी भावली. हे दोन्ही भावल्याच आहेत. हा तुझ्या एवढीच आहे ना उंचीला? बघ बरं उंचीला लावून केवढे. हा तुझ्या एवढीच आहे. खरं तिला समजायला लागलंय दादा मराठी, पण तिला बोलायलाच प्रॉब्लेम होत असेल म्हणून ती जराशी. तरी तुम्हाला कशी समजते ना ती बोलल्याला? तिथं आम्ही गेलतो आता इथं बाजूच्या गावात. दादा काय म्हणतात सगळे इकडं पॅन्टीवर आहेत आणि मीच बरमोड्यावर आहे. म्हणलं तुम्ही शिटीकडले. आता आम्ही पण बरमोड्यावरच असतोय म्हणा. छाव आम्ही पण बरमोड्यावरती असतोय, पण त्यांना वाटलं असेल इकडं पण घालत्यात वापरत्यात. काही लोक नाही वापरत, मग तेच दिसले आहे त्यांना तिथं. हे शब्दानं सांगतोय कधीपासून उठा शाळेत निघा म्हणून. मग काकांसमोरच खासाल तुम्ही झपके. थांब 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 काय लावलंय? अरे ती सरांनी मागवलंय रे घेऊन पाठव म्हणले पटकन. फोन आलता आत्ताच. 4 वाजता सुटणार. आम्ही काही चाललोय काय? काका इथंच आहेत आता. आपण लवकर नाही पाठवायचंय त्यांना आता. दादा आपलाच व्हिडिओ चालू करून बघत ना त्यामध्ये. जा की. काय झालं? किती वाजता शाळा आहे? अंगावर काटे यायलेत त्याच्या. शाळा भरून 1 तास झालाय. जा पटकन. मग त्याच बॅग ठेवू ना. हा घाल 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 घाल. उरक 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 उरक. रोहन तू पण उरक उरक. कीर्ती गेली ना शाळेमध्ये. ते नाही बसले पेपर. ते देऊन टाक सरांना. हा बॅग तर सगळी फाटली त्याची. आता राहू दे कोणती तरी घेऊन जा. पण जा उठ नंतर बदल जा. रोहन सोडायला यायची गरज आहे का? जाताय गपचूप म्हणून. मग संध्याकाळी फटाके वाजवू आपण. दादाने खूप मस्त फटाका आणलाय एक, तुम्हाला दाखवतो नंतर. सोडायला येऊ? नाही जावा तुम्ही.